मला आठवतं नाही, मी कोल्हापूरच्या सभेत गेलो होतो. कोल्हापूरच्या सभेमध्ये केंद्रीय मंत्री मला भेटले हॉटेलवर, आणि त्या भेटल्यानंतर त्यांनी मला विचारलं की तुझं मतदान कसं झालं. तेव्हा मी सांगितलं की माझं मतदान अजून 13 तारखेला आहे, आज 4 तारीख आहे. त्या मंत्री महोदयाने मला विचारलं ही कितवी सभा आहे. म्हटलं आता 6 लोकसभा मतदारसंघ झालेत माझा सोडून, आणखी 2 बाकी आहेत. त्यांनी कोपरापासून मला हात जोडले, मला सांगितलं अरे महानगरपालिकेची निवडणूक असली तर वॉर्ड सोडून कुणी शेजारच्या वॉर्डात जात नाही. या व्हिडिओचे सहप्रायोजक आहेत संसद महारत्न खासदार विजयोत्सवाचा चौकार, बारामतीचा जगात जय जयकार. माननीय सौ सुप्रियाताई सुळे चौथ्यांदा प्रचंड बहुमताने विजयी झाल्याबद्दल आपले हार्दिक अभिनंदन. तसेच लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होऊन मतदान केलेल्या सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार. शुभेच्छुक माननीय श्री अतुलप्पा धावडे, माजी उपसरपंच, कोंडवे धावडे, पुणे. परंपरा रंगांची ओळख आहे आम्हाला आपल्या निवडीची. रंग कलर्स ऑफ लाईफ. पुण्याच्या शिवने उत्तम नगर उपनगरातील दर्जेदार वस्त्रांचे सर्वोत्तम दालन, जिथे आपल्याला मिळतील साड्या, रेडीमेड्सच्या विलोभनीय व्हरायटीज. पुरुष आणि लहान मुलांसाठी स्वतंत्र दालन. एकदा नक्की भेट देऊन खात्री करा. रंग कलर्स ऑफ लाईफ. अंजनी लॉन्स मंगल कार्यालय, कोंडवे धावडे, पुणे. पार्किंग, जेवणाचा स्वतंत्र हॉल आणि वधूवरांच्या सुसज्ज खोल्यांसह बजेटमध्ये असलेले एकमेव खात्रीशीर मंगल कार्यालय. तो लोकसभेची निवडणूक लढवतोय आणि तो 8 लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रचार करण्याची धाडस कसं काय करतोय, त्याचं उत्तर आहे तुम्ही सगळे, त्यातला प्रत्येक जण. कारण जेव्हा बाहेरच्या मतदारसंघात जात होतो, ज्या सुलभा त्यांना सांगत होतो ताई आज साताराला सभा घ्यायला जायचंय, कधीही पाठीमागून ही जी सगळी मंडळी बसलेली आहेत या कोणत्याही मंडळीकडून कधीही पाय मागे खेचण्याचं हे झालं नाही. कारण गंमत कशी असती, उंच उडी मारायची असती ना, का आधी सांगतो ए चपून उडी मारवर का पाय मोडल, हे म्हटलं का पाय मुरगळला म्हणून समजा. जेव्हा मागं खेचणारा कोणीच नसतो, जेव्हा मागं उभा असणारा प्रत्येक जण म्हणतो तू होय पुढं, आम्ही पाठीमागं सांभाळतो. आणि ज्याचा बालेकिल्ला मजबूत असतो त्याला मुलुकगिरीवर जाता येतं. तो बालेकिल्ला तुम्ही सगळ्यांनी सांभाळलात, त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं प्रत्येकाचं मी मनापासून कौतुक करतो, मनापासून आभार मानतो.